काही दिवसावरच गणपतीचं आगमन जे आहे ते होणार आहे आणि याची धामधूम जी आहे ती कुंभारवाड्यात पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर अनेक आकर्षक अशा मूर्ती ज्या आहेत ते सध्या कुंभारवाड्यामध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर साताऱ्यामध्ये जे शशिकांत वाईकर जे आहेत कुंभार ते साताऱ्यातच नव्हे तर बाहेरच्या देशातही आकर्षक या मूर्ती ज्या आहेत त्या पाठवण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून करत आहेत. आणि आज जर पाहिलं तर ह्या आकर्षक अशा मूर्ती ज्या आहेत त्या आज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. खरं तर वेगवेगळी मागणी जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून त्यांना बाहेरच्या देशामध्ये केली जात आहे. आणि आपण जर पाहिलं तर या कारखान्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. नेमक्या या मूर्तीविषयी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी कशा पद्धतीनं हे बाहेरच्या देशात ज्या मूर्ती पुरवल्या जातात त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे तुमची, काय नेमकं याविषयी सांगाल? आता गेल्या आम्ही 25-30 वर्ष झाले की गणेश मूर्तीचे कारखाने आपण चालू केलेले आहे. मूर्ती बनवण्याचं काम चालू केलं. आपल्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच बाहेरच्या देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपण आता गेले 15 वर्ष बाहेरच्या देशामध्ये गणेश मूर्ती पाठवत असतो. तिथून मोठ्या प्रमाणात आपले इंडियन लोक जे महाराष्ट्रीयन लोक आहेत तिथं राहतात त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आणि विविध रूपामध्ये जे डेप्री केलेले गणेश मूर्ती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आता नेमकं कुठल्या प्रकारची मूर्ती साधारणतः मागणी होती? आता गणेश मूर्तीमध्ये आपले पारंपरिक लालबाग राजांची प्रतिकृती, दगडूशेठ, परत चिंतामणी आणि विविध अशा रूपातील जे डेप्री केलेल्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी येतात. साधारणतः म्हणजे ही जे एक महिनाभरच ही प्रक्रिया चालत असेल, पण कोणकोणते देश आहेत यामध्ये किती मागणी तिथं होत असते? आता हे आता हे जवळ आल्यामुळे महिनाभर, पण आपलं वर्षभर काम चालू असतो. आता आपण इथून पॅकिंग करताना मेमध्येच आपण केनियामध्ये हे मूर्ती आपण पाठवत असतो. केनिया, दुबईमध्ये जवळचे आपले देश आहेत तिथे इंडियन जे लोक असतील किंवा महाराष्ट्रीयन लोक असतील तिथं ते लोक घेऊन जातात तिथून. म्हणजे लोकांना ते पाहिल्यानंतर कसं वाटतं, म्हणजे तिकडच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? तिथून पाहिल्यानंतर मग ते आपण महाराष्ट्रातच आहोत असं त्यांची प्रतिक्रिया येतील. आपले गणेश भक्त म्हणजे गणेश मूर्ती आपल्या जवळ आलेले आपल्या महाराष्ट्रातून याचा मोठा आनंद असतो त्यांना. म्हणजे आपल्या साताऱ्याचेच लोक बाहेरचे म्हणताय का तुम्ही बाहेरच्या पण म्हणजे देशातले राज्यातले आपले असे लोक? पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील लोक, महाराष्ट्रातील आणि इंडियनमधील पूर्ण हा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये आपल्या साजरा केला आणि महाराष्ट्रातील लोकांना जास्त करून आपली मागणी असते. साधारणतः किती रुपयापासून किती रुपयापर्यंतच्या मूर्तीची म्हणजे आपल्याकडे विक्री होते साधारण? आपण आता सध्या इथून आहे ना 500 रुपयापासून ते अगदी 15-20 हजारपर्यंत केली जाते आपण मूर्ती. म्हणजे मंडळांना पण दिले जाते? मंडळांच्या मूर्ती पण मोठ्या असतात. आता काय झालं की POP आणि शाडू असा काय प्रकार आहे, फरक आहे, तर कशा पद्धतीनं आता तुम्ही कशा पद्धतीचं करता? POP आणि POPवरती थोडीशी हे केली होती, त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्राने त्याला परमिशन दिलेली आणि प्रक्रिया होती कारण ती एक प्रकारची मातीच आहे. आणि शाडू मातीमध्ये काय आहे, शाडू मातीमध्ये तेवढ्या मूर्ती आपण बनवू शकत नाही. त्या POPमध्ये विविध रूपाच्या डिझाईनमध्ये आपल्याला बनवते आणि मोठ्या मंडळाच्या मूर्तीसाठी POP वापरावीच लागते. नक्कीच. खरं तर 500 रुपयापासून अगदी 15 ते 20 हजारापर्यंतच्या आकर्षक अशा मूर्ती ज्या आहेत ते या ठिकाणी वाईकर जे आहेत त्यांच्या कुंभारवाड्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि आवडीनं लोक जे आहेत ते या ठिकाणाहून घेऊन जात असतात. विशेष म्हणजे बाहेरच्या देशात देखील याची चांगली पसंती जी आहे ती या ठिकाणच्या गणपतीला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.